आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आपण रमणीय ठिकाणी फार्म हाऊस पाहायला एका मळ्यामध्ये आलेलो आहोत। मालकांचं नाव आहे राहुल पाटील। हे भूम आपण कार्यालयामध्ये सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती कोकणी शाळेमध्ये आहेत। त्यांची ओळख झालेलीच आहे। तर हा आहे दोन डोंगरांच्या मधील परिसर। हा जो समोर पाहतो हा संतोषगिरीचा डोंगर आहे। या ठिकाणी क्रेशर वगैरे आपल्याला पाहायला मिळतील। 1980 साली या खाणीतून आम्ही थोटी डेअरीत असताना दगड न्यायसाठी येत होतो। आठवण ठीक आहे। या बाजूला जो आहे हा मल्लिकार्जुनचा डोंगर। गेल्या वर्षी श्रावणामध्ये आम्ही डोंगरावरचे दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे। आता हे जे दृश्य आपण पाहत आहोत हे डोंगर पायथ्याच्या बाजूचं आहे। संपूर्ण हिरवगार क्षेत्र आहे। झाडी झुडपानं नटलेलं हे रमणीय ठिकाण भडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। जवळजवळ सगळं क्षेत्रच ऊसाचं क्षेत्र आहे। तर या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं कमवलेला हा ऊस। आता तुम्ही म्हणाल हे खडी बेडी काय भानगड आहे? अहो, शेतामध्ये पाटील साहेबांनी फार्म हाऊस बांधलेला आहे जनावरांच्यासाठी, अधिक राहण्यासाठी, गडी माणूस राहण्यासाठी। तर आज त्यांच्या या फार्म हाऊसचं वास्तूक अधिक पूजा हा भाग दोन्ही ह्या ठिकाणी संपन्न होत आहे, झालेला आहे। आता भोजनाच्या तयारीसाठी, पूजनासाठी, दर्शनासाठी गावातून ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी या ठिकाणी हजर होत आहेत। तर अशा पद्धतीनं जिकडं पाहाल तिकडे तुम्हाला हिरवळ, ऊस, डोंगर, झाडी पाहायला मिळेल। ज्या ज्या ठिकाणी आवडी चॅनेलचे सर्वेसर्वा जातील त्यांना एक दाखवावं वाटतं की आमचा भाग कसा आहे। जसं प्रत्येक माहेरवाशीन माहेरचं कौतुक करते तसं आवडी चॅनेलचे सर्वेसर्वा त्यांच्या भागाचं कौतुक आपल्यास दाखवत आहेत, सांगत आहेत। चोहो बाजूचं दृश्य कष्टाळू शेतकरी आहेत। सर्व्हिस अधिक शेतीतलं देखील सुट्टी दिवशी कामकाज करतात। पहा, विलोभनीय दृश्य आहे। संध्याकाळची वेळ आहे, पावसाळी वातावरण आहे। पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्रमंडळी, महिला वर्ग या ठिकाणी आलेला आहे। आपण टेरेसवरचं हे दृश्य पाहत आहोत। ठीक आहे। आता आपण काही लोकांचं माहिती विचारून घेऊया। काका, आपलं नाव सांगावं? विठ्ठल ज्ञानू चव्हाण। ठीक आहे। कुठलं गाव आपलं? सांगलवाडी। सांगलवाडी म्हणजे आमच्या विद्याचे वडील का? ओके, छान। अनायशी भेट झाली आपली। आपलं नाव सांगा? माझं नाव प्रकाश बाळासाहेब पाटील। माझं गाव हतनूर, राहुल पाटलांची साडू मी। अरे वा, छान, अभिनंदन तुमचं। हां काका, तुमचं नाव सांगा? अण्णासू बाळ पाटील। गाव कुठलं? भडकंबे। ओके, छान। म्हणजे हातनूर, सांगलवाडी, सांगलवाडी, भडकंबे या 3 गावांच्या ग्रामस्थांची ओळख करून घेतलेली आहे। तुमचं नाव सांगावं काका? सागर पाटील चौरे। छान। म्हणजे अनेक भागातून ह्या फार्म हाऊसवर लोक उपस्थित झालेले आहेत। आता आपण खालील दृश्य पाहूया। ते आलेले आहेत। हां काका, तुमचं नाव सांगा? काय करतात हे? विचारा। हां, माझं नाव बंडोपंत अण्णा माने। मी राजनबापू पाणी पुरवठा संस्थेत पाटकरी म्हणून काम करतो। कुठं? भडकंबे। भडकंबे। बरं, अजून काय तुमच्याबद्दल काय माहिती सांगताय? ही स्कीम जी आहे ओलिता खाली जी आलेला आहे हां, त्यात योगदान मोठं आहे। मग सांगा की। हां, ड्रायव्हर आहे। आमच्या गावात 1988 ते 1989 दरम्यान राजारामबापू पाणी पुरवठा संस्था भडकंबे स्थापन झाली आणि त्याच्या अगोदरचा हा काळ जो होता अतिशय वाईट परिस्थिती होती गावाची। आणि तेव्हापासून जे गावाला चांगल्या प्रकारे जे योगदान मिळालं संस्थेमुळं आणि त्यामुळं गावाची भरभराट झालेली आहे। ठीक आहे, धन्यवाद। बघा, अशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने गाव पुढे आणलेलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांचं भविष्य घडवलेलं आहे। बरं, आपण काय बोलणार आहात का? हो, अहो लाजायचं नाही। अहो, आवडी चॅनेलला यूट्यूबला जाणार आहे, हो का? मिरची काय असेल ती सांगा तुमची माहिती। मिरची नामदारी 2132 आहे, व्हरायटी। नाव सांगा ना आपलं पहिलं। माझं नाव रमेश रामराव पाटील। गाव? भडकंबे। हो, ठीक आहे। काय काय आपण सांगा प्रगतशील शेतकरी म्हणून। हां,
मिरची पीक घेतो हा. वर्षाला. हम्म. मग आता नामदारी 21-32 आहे बर. variety. 2 तोड झाल्यात. छान. दुसऱ्या तोड्याला 1400 किलो काढलाय माल. बरं ठीक आहे. दर काय आहे का बरा? 65 आहे, बरं आहे. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे शेतीमध्ये समाधानी आहात. समाधानात आहे. बरं आपलं नाव सांगा. वरनाई ठीक आहे. हा काका तुमचं नाव सांगणार आहे का? पुन्हा म्हणा नाही आमच्या डावडी चॅनेलचा कॅमेरा आला नाही. हा, नाव सांगा बरं. राहू दे. हा संजय रामचंद्र पाटील, काय काम करता? शेतीचं. ठीक आहे. काका तुमचं नाव सांगा. केशव बंडू बनसोडी, गाव सांगा. भडकंबे. ओके थँक्यू. ठीक आहे. काय लोक लाजायला लागलेले आहेत. आपण खालच्या बाजूला जाऊ. हा बोला तुमचं नाव वगैरे सगळं काय काय करतात तेही सांगा. माझं नाव प्रताप रघुनाथ मोहिते, राहणार तहसंदे. आता मी जिरा पापड तळा लावलोय. हा पलीकडे आमटी गेले, हे काय तळलं माझं? हे जिरा पापड, ओके ओके ओके. हा हे इकडं काय आहे? ते डाळ तडका, अरे वा छान. हे डाळ तडका. कशासाठी मळलेलं आहे? हे भजी, अरे वा छान छान. चांगली मेजवानी आहे. तिकडे फ्रुटकट, बर ठीक आहे. पुढं अरे वा वा हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. अरे वा वा छान छान. मिक्स पनीर भाजी. ठीक आहे. बघा असं या पाटील साहेबांच्यामध्ये 5 पक्वान्नाचं अन्न तयार केलेलं आहे. आणि इकडे काय काय कसल्या कसले दिसतात? गोळ 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 पुऱ्या करायचं, पुऱ्या. पुऱ्या आहेत होय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा चांगला स्वयंपाक बनवा. भजी करत आहे, भजी, हा आता बघा भजी, खास तुमच्यासाठी कसली भजी म्हणायची? कांदा भजी. पकोडे, पकोडे, राजस्थानी पकोडे. अरे वा ठीक आहे. बघा राजस्थान पकोडेचं आपण हे बघूया, रेसिपी बघूया. हा. या जगामध्ये 100 बडकर 1 शेत आहे. हा नाही होऊन देऊ. शिस्तीत होती शिस्तीत होती. बरं ठीक आहे. अशा पद्धतीनं फार्म हाऊस बांधलेला आहे. माणसांच्यासाठी, गडी माणसं, जनावरं यांच्यासाठी ही दावण ह्या ठिकाणी केलेली आहे. आता आज प्रसाद अधिक उद्घाटन होऊन नंतर हळूहळू कार्यवाही केली जाईल. येणाऱ्या पाहुण्यांच्यासाठी हे ॲक्वाचे कॅन आणलेले आहे. ओम नमो शिवाय. वास्तुशास्त्राप्रमाणे या वास्तूमध्ये, नवीन वास्तूमध्ये सुखशांती लाभो, भरभराटी धनसंपत्ती लाभो यासाठी सत्यनारायणाची पूजा अधिक इतर विधी या ठिकाणी केलेला आहे, संपन्न झालेला आहे. तर अशा पद्धतीनं धार्मिक विधी केलेला आहे. या धार्मिक विधीसाठी त्यांनी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी होम देखील केलेला आहे. एक शांतीचं प्रतीक आहे. आता आमच्या पाटील मॅडमच्या जाऊबाईंची ओळख करून घेऊया. थोडंसं चेहऱ्यावर इकडे सारखं. हां ठीक आहे. हां आपलं नाव सांगा. पल्लवी सचिन कुमार पाटील. हां पुढे काय माहिती सांगणार आहे का? गाव वगैरे काय? गाव भडकंबे. ठीक आहे. हां बघा ह्या ठिकाणी महिला वर्ग, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, मित्र मैत्रिणी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. अहो ऐकलं का? तुमची ओळख करून द्या जरा. बोला. नमस्ते, मी विद्या चव्हाण, विद्या पाटील मॅडम. ठीक आहे. आपली काय ओळख काय नोकरी विक्री काय करता का? मसरं बिसरं घेऊन जाताय सांगा आम्हाला. दोन्ही बी करतोय म्हणा. मी शेतीत बी काम करते, जनावरं बी सांभाळते, पोरं बी सांभाळते, नवरा बी अख्खा सांभाळतो. बरोबर आहे ना? मला काही सांगायलाच लागत नाही तुम्हाला सगळं ठीक माहिती आहे. अहो ह्या मॅडम आमच्या खेळीमेळीच्या आहेत, लक्षात ठेवा. फ्री माइंड आहे. आणि अख्ख्या पोखर्णी गावानं त्यांचा कुठल्या कार्यक्रमाला हे केलं सत्कार? गॅदरिंगच्या वेळेला सत्कार केल्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाठवले आहे. कामसू, 1 नंबर, ॲक्टिव्ह, हुशार अशा पद्धतीनं त्या तज्ज्ञ आहात. तर अशा पद्धतीनं हा महिला वर्ग बसलेला आहे. अचानक आवडीची चॅनेल आल्यामुळं सगळे जरा गडबडून गेलेले आहेत. जाऊन द्या, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. हा जरा आता बाहेरील पुरुष मंडळीकडे आपण जाऊ. हो जाणार का? आवडी तर आवडीसाठी तर सगळं चाललंय. यावं इकडे. हां अहो बायको आवडली म्हणून आवडी चॅनेल. हां तसं सगळं हे आवडीच आहे त्या घरातल्या प्रत्येकाच्या. बरोबर आहे ना? हां ठीक आहे.
लोकांचा अट्टास आहे. ताई तुझं नाव सांग. पूजा पूजा सगळं नाव सांगायचं. पूजा राजेंद्र पाटील. गाव कुठलं? बडकंबे. बडकंबे. काय शाळेला वगैरे जाती? नाही झाले. कितवीला आहेस काय? BSc झाले. ठीक आहे, धन्यवाद तुला. बेस्ट लक तुझ्या शाळेला. हां, आता ह्या ठिकाणी आपण महिला वर्ग बसलेला आहे. आता त्यांच्याकडे थोडा कॅमेरा घेऊया, नाहीतर पुन्हा ते नाराज होणार. काय आवडी चालेल आमच्याकडे आलेच नाही. नमस्कार आजी, बरं आहे ना? हां ठीक आहे, लाजायचं नाही. हा काय आपण हे करायचं आहे. हां ठीक आहे. माझी आवडी कुठं आहे? आवडी या जर अशी 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 फिरून ये, अशी अशी जर जगाला दिसू दे कशी आवडी आली. हां इकडे इकडे फिर जर चेहऱ्यावर नाही, लाईट इकडे जरा तोंड कर. हां आजी नमस्ते. हां ठीक आहे. हां हो, आपलं नाव सांगा. माझं नाव सवांजली मारुतीराव जाधव. गाव कुठलं? आष्टा. ठीक आहे. कोणत्या कार्यक्रमासाठी आला आहात तुम्ही? वास्तुक शांतीसाठी. वास्तुक शांतीसाठी आलेला आहात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्रमंडळी आणि इतर सर्व उपस्थित झालेले आहेत. आवडी चॅनलतर्फे मी सर्वांना धन्यवाद देतो. नाव सांग. तनुष्का राहुल पाटील. मोठे परत. तनुष्का राहुल पाटील. कितवीला आहे शाळेला? 6वी. 6वी. बरं, अजून तुला काही गाणं वगैरे काही येतं का? कितवीला गेलीस? 6वी. बाळ तुझं नाव सांग. विराज मोठ्यानं. विराज राहुल पाटील. काय? विराज राहुल पाटील. किती कुठल्या कॉलेजला आहेस? कॉलेजला नाही, मग मराठी शाळेत आहेस? बरं ठीक आहे, असू दे, कुठल्याही शाळेत जा. तर अशा पद्धतीने हे खालील पृष्ठभागाचं क्षेत्र आहे. रस्ता अरुंद असल्यामुळं गाड्यांचं पार्किंग बाहेरील बाजूस केलेलं आहे. ऊस 1 नंबरचा आलेला आहे. अशीच मालक लोकांनी शेती करावी आणि आमच्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा, हेच आवडी चॅनलच्या वतीनं. धन्यवाद.